नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. मंत्रालयाने घेतला ऐतिहासिक निर्णय. पीएफ आणि पेन्शनच्या नियमात मोठे बदल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अखेर बहुप्रतीक्षित ईपीएफ स्कीम 2026 लागू केली असून या अंतर्गत वर्षानुवर्ष चालत आलेल्या 3 मुख्य योजना अपडेट करण्यात आलेल्या आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. 74 वर्ष जुनी ईपीएफ योजना 1952, 31 वर्ष जुनी ईपीएस योजना 1995 आणि 50 वर्ष जुनी ईडीएलएसआय योजना 1976 आता इतिहास जमा झाले असून त्या जागी सोशल सिक्युरिटी कोड 2020 अंतर्गत आता नवीन नियमावली 29 जून 2026 पासून देशभरात लागू करण्यात आलेली आहे. या नवीन रचनेत कर्मचाऱ्यांच्या योगदानापासून ते थेट खात्यातून पैसे काढण्याच्या नियमापर्यंत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. नवीन नियमानुसार आता वेतनावरील 12% पीएफ कपातीची जुनी मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. म्हणजेच आता 15,000 रुपयांच्या मूळ वेतनावर 12% या दराने पीएफ कपात केली जाणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे वेतन 1 लाख रुपये असेल तर नियमानुसार 1,800 रुपये पीएफ कापला जाईल. जास्त पीएफ कापायचा असल्यास तो कर्मचाऱ्यांचा ऐच्छिक निर्णय आता मानला जाणार आहे. सर्वात मोठा बदल पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात झालेला असून सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने मंजूर केलेल्या नव्या नियमानुसार आता पैसे काढण्यासाठी असलेल्या 13 कॅटेगरीऐवजी केवळ विशिष्ट कॅटेगरी ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि आता विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना खात्यातून 100% रक्कम काढण्याची मुभा असली तरी खात्यात किमान 25% रक्कम शिल्लक ठेवणे अनिवार्य असणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे.